नमस्कार. महाराष्ट्र न्यूज मध्ये निकिता शेट्टी आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपण वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची मुलाखत घेत असतोय आणि त्यांचे जो जीवन प्रवास आहे, एक स्ट्रगल असेल त्यांचं, त्या स्ट्रगल मधून निघत त्यांनी प्रॉब्लेम, त्या समस्या असतील त्या कशा हँडल केल्या आणि त्यातून त्या कशा बाहेर पडल्या आणि आज कुठेतरी त्यांनी एक पोझिशन अचीव केलेली आहे. तर आज आपण जागृती अभंग यांच्याशी खास बातचीत करणार आहोत. त्या इलाइट स्कूलच्या मुख्याध्यापिका आहेत. तर चला आपण खास बातचीत करूया जागृती अभंग मॅडम यांच्याशी. नमस्कार मॅडम. मॅडम, आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे आणि आपण खास तुमची निवड केली आहे त्याच्यामध्ये की तुमची जी जर्नी आहे, तुमचा जो जीवन प्रवास आहे त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय, प्रेक्षकांनाही जाणून घ्यायचंय. तर थोडंसं तुमची बॅकग्राऊंड सांगाल की तुमचा जो जीवन प्रवास आहे त्याला कशी सुरुवात झाली त्याविषयी सांगाल. मी प्रॉपर पुण्याचीच आहे. माझं बालपण पुण्यातच गेलं. माझी 10वी पर्यंतचं शिक्षण हुजूरबागा प्रशालेत झालं, कात्रजची जी आहे तिथे. त्याच्यानंतर कॉलेज माझं गरवारे, आबासाहेब गरवारे इथे झालं. मायक्रोबायोलॉजी कम्प्लीट केलं. मायक्रोबायोलॉजी कम्प्लीट केली. ओके. आता तुम्ही म्हटलं मॅडम की तुमचं मायक्रोबायोलॉजी झालं, त्यानंतरचा तुमचा प्रवास काय आहे? ऍक्च्युली मायक्रोबायोलॉजी झाल्यावर मला पोस्ट ग्रॅज्युएशन करून त्या फील्डमधल्या ज्या काही संधी आहेत त्याचा फायदा घ्यायचा होता. पण लग्न लवकर झालं माझं. 20व्या वर्षी ग्रॅज्युएशन झालं लगेच माझं लग्न झालं. म्हटलं की खूप कमी वयात तुमचं लग्न झालं, पण लग्नानंतरचा मग प्रवास कसा होता की आज तुम्ही जी पोझिशन अचीव केली आहे, म्हणजे आज तुम्ही इलाइट स्कूलच्या मुख्याध्यापिका, तो प्रवास तुमचा सांगाल आफ्टर मॅरेज? ऍक्च्युली लग्न मे महिन्यात झालं आणि मिस्टरांनी आधीच सांगितलं की आता घरात नाही बसायचं, लवकरच आपल्याला नवीन सुरुवात करायची. त्यांच्याच रेफरन्सने मी पुणे इंग्लिश पब्लिक स्कूल तर त्रिमूर्ती चौक तिथे जॉबला लागले. तिथे मी प्री स्कूलच्या मुलांना शिकवलं आणि तिथे थोडंसं मला मुलांबद्दल पहिल्यापासूनच आवड होती, पण थोडासा कॉन्फिडन्स आला. त्याच वर्षी मी BEd केलं आणि त्याच्यानंतर प्रेग्नन्सी वगैरे बाळ त्याच्यामध्ये गॅप झाला आणि त्याच्यानंतर सरळ एक मुलगी वर्ष 1.5 वर्षाची झालं सरळ स्कूलमध्ये जॉबला लागले. तिथे प्रायमरी सेकंडरी क्लासेस शिकवले. पण तिथे मला असं सारखं काहीतरी खुणावत होतं की तू म्हणजे नोकरी करण्यासाठी नाहीयेस किंवा तू अजून काहीतरी करू शकतेस. म्हणजे ऍज अ टीचर तुला म्हणजे जसे आपल्या समस्या असतात तशा बाकी शिक्षकांच्याही बऱ्याच साऱ्या समस्या होत्या. मॅनेजमेंट आणि शिक्षक यांच्यातही बरीच दरी असते. सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत किंवा मॅनेजमेंटच्या पण नाहीत. तर त्याचा पण एक दुवा आणि मुलांना अधिकाधिक चांगलं शिक्षण कसं देता येईल. कधी कधी एक शिक्षक म्हणून आपल्याला मर्यादा येतात. आपण त्या चौकटीतच आपल्याला काम करावं लागतं. तर मला ते नको होतं. मला माझ्या चौकटी सोडून माझ्या वैयक्तिक पातळीवर काय करता येईल, एक समाजसेवा म्हणून पण आणि एक क्षेत्र पण असं आहे की मुलांना घडवायचं, पिढी घडवायचं क्षेत्र आहे. तर त्याच्यामुळे मला तेव्हा मनात आलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. मग त्यावेळेस मी DSM डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट हा कोर्स केला. त्याच्यानंतर TTC म्हणजे प्री प्रायमरी टीचर ट्रेनिंग कोर्स केला आणि मग JSP म्हणून नरेमध्ये स्कूल आहे तिथे अजून 2 वर्षाचा फक्त एक एक्सपिरियन्स घेतला. म्हणजे वेगळ्या वेगळ्या स्कूल्सचं मॅनेजमेंट कसं असतं किंवा आपण अजून काय वेगळं म्हणजे प्रत्येक शाळेतून काहीतरी शिकण्यासारखं असतं. सो त्याच्यामुळे हे एक्सपिरियन्स झाल्यावर मी मिस्टरांना सांगितलं की मला असं असं करायचं आहे. तर त्यांनी लगेच साथ दिली आणि मग मी ईश्वरी फाउंडेशन अंडर एलाइट किड्सची सुरुवात केली. आणि खूपच छान तुम्ही जो म्हटलंय ते तुम्हाला तो कम्फर्ट झोन जो होता की नाही चला जायचंय आपल्याला एका स्कूलमध्ये जॉबला आपण जायचंय, तो कम्फर्ट झोन सोडून तुम्ही स्वतःची एक स्कूल सुरू केली. सो इट्स खूप म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. मिस्टरांनी तुम्हाला खूप सपोर्ट केला स्कूल ओपन करताना. पण कुठली स्कूल एखाद्या वेळेस आपल्याला ओपन करायची असेल तर त्याच्यासाठी तेवढं फायनान्शियल बॅकग्राऊंड खूप मोठं लागतं. आर्थिक जे आहे सहायता ती खूप मोठी लागत असते. सो त्याचं थोडं सांगाल की कशा प्रकारे तुम्ही ते मॅनेज केलं? ऍक्च्युली सुरुवात करायची म्हटलं कुठलाही नवीन व्यवसाय किंवा कुठलीही नवीन संधी आपल्याला काय म्हणजे क्षेत्रात काम करायचं असेल तर ते बर्डन असतंच की आपण सुरुवात करतोय पण ते यशस्वी होईल का, जेवढे पैसे आपण इन्व्हेस्ट करतोय त्याच्यातून काही साध्य होईल का. कारण नोकरी करणं वेगळं आणि व्यवसाय करणं हे खूप 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि मुलगी लहान असल्यामुळे 24 तास बिझनेसला द्यावे लागतात. नोकरी म्हणजे 7 तास संपले की आपण घरच्यांचे असतो. तसं
तसं नसतं. सो फायनान्शियल पण थोडेसे प्रॉब्लेम्स मला आले, पण मिस्टरांनी मला साथ दिली. आम्ही दोघांनी पैसे जुळवले आणि त्याच्यानंतर ह्याची सुरुवात केली. पण आज सांगू इच्छिते की मला त्याचा पश्चाताप नाही होते की फायनान्शियली पण जे माझं होतं त्याचंही चीज झालं आणि जो माझा मोटिव्ह होता स्कूल चालू करण्यामागचा तो साध्य करताना किंवा तो ग्रोथ बघून मला आज समाधान वाटतंय की मी नोकरी सोडून जो व्यवसायात प्रवेश केला तो चुकीचा निर्णय नव्हता, तो निर्णय बरोबरच होता. ईश्वरी फाउंडेशनच्या अंडर तुम्ही पहिल्या स्कूलला सुरुवात केली, तर थोडंसं ईश्वरी फाउंडेशन विषयी सांगा. प्रीस्कूल चालू करायचे असेल तर जसं तुम्हाला म्हणजे बऱ्याच जणांना माहित आहे नाही मला माहित नाही, तर प्रीस्कूल चालू करायला गव्हर्नमेंटची कुठली परमिशन घ्यावी लागत नाही. जसं 1ली ते 10वीची असते तसं प्रीस्कूलला ट्रस्ट अंडर ती चालवावी लागते. सो ईश्वरी फाउंडेशन मी खास आपल्या स्कूलच्या रनसाठीच सुरू केलं. तर त्याच्या अंडर आपण दरवर्षी वेगळे वेगळे उपक्रम घेतो. कधी आपण वृक्षारोपण केलं, 100पेक्षा जास्त झाडं आपण लावली. त्याच्यानंतर जी मध्ये आता कोविड सिच्युएशन झाली त्याच्यामध्ये आपण ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलं होतं. त्याच्यामध्ये 150पेक्षा जास्त पालक आणि ह्या एरियातल्या लोकांनी सहभाग घेऊन त्याला उत्तम प्रतिसाद दिला. सिच्युएशन आता मोस्टली सगळी संपत आलेली आहे, आता सगळं सुरळीत होत आहे. तर ह्या वर्षी आपण जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 10 महिलांचा सत्कार येत्या 15 मार्चला करणार आहोत. आणि विविध आपण स्पर्धा घेतल्या, कारण प्रत्येक महिलेत काही ना काही कलागुण असतात. तर 7 क्रायटेरियावर आपण कॉम्पिटिशन घेतले आहेत. तर त्याचे गिफ्ट किंवा त्याचे विनर्स अनाऊन्स करणार आहोत आणि महिलांचा सत्कार करणार आहोत. असा अजून एक कार्यक्रम आपण येत्या 15 मार्चला ईश्वरी फाउंडेशन अंडर घेतोय. ही जी जर्नी तुमची लाईट स्कूल आणि प्लस ईश्वरी फाउंडेशन हे दोन्ही जेव्हा सांभाळताय तुम्ही, तर प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ हे खूप म्हणजे महत्वाचं असतं हँडल करणं, तर ते तुम्ही कशा प्रकारे करताय? प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ लेडीजला हँडल करणं पुरुषांपेक्षा खूपच कठीण जातं. सुरुवातीच्या काळात म्हणजे जेव्हा स्कूल काढली त्यावेळेस खूप तारेवरची कसरत झाली, कारण स्टाफ, फायनान्शियल बजेट शिवाय वेळ सुरुवातीला आपल्याला जास्त द्यावा लागतो. आता कसं आता बाकीच्या स्टाफवर डिपेंड राहून किंवा तेवढं नाव झालेलं असल्यामुळे मला पर्सनली इथे लक्ष द्यायची गरज लागत नाही. मी इथे त्यांच्या म्हणजे भरोशावर सोडून माझी कामं करू शकते. पण सुरुवातीचे 2 वर्ष प्रचंड अवघड गेले की नाव पण करायचं होतं, ऍडमिशन, कारण कॉम्पिटिशन ही आता प्रत्येक क्षेत्रात आहे. सो आपण वेगळं कसं हे आपल्याला दाखवावंच लागतं. सो त्याच्यासाठी खूप कसरत झाली. मुलगी खूप लहान होती त्याच्यामुळे मुलीची शाळा आणि हे आणि प्लस मिस्टरांचं किंवा पर्सनल आणि प्रोफेशनल म्हणा त्याच्यात धावपळ नक्कीच झाली, पण ते तुम्ही बॅलन्स केलं. खूपच छान. लाईट स्कूलचे मुख्याध्यापक परत ईश्वरी फाउंडेशनच्या संस्थापिका हे एवढं मोठं तुम्ही कार्य करताय आणि एखादं कार्य जेव्हा आपण करत असतो तर नक्कीच त्याला कौतुकाची थाप मिळत असते. तर तुम्हाला कुठले पुरस्कार किंवा अवॉर्ड जसे मिळाले असते तर त्याविषयी थोडं सांगा. हो नक्कीच. इंटरनॅशनल स्कूल अवॉर्ड्स हे काही जे दरवर्षी 100 एज्युकेटर्स चूज करतात ऑल ओव्हर वर्ल्ड. पूर्ण जगभरातले 100 लोक सिलेक्ट करतात. पॅन्डेमिक मध्ये म्हणजे आधी मी या सगळ्याला नॉमिनेशन्स देत नव्हते कारण तेवढं बिझी शेड्यूल असायचं. कोविड मध्ये मला थोडंसं म्हणजे रिलॅक्स होते, वेळ मिळाला, त्याच्यामुळे मी त्यांना अप्रोच केलं होतं. तर त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. शिवाय शाळेला म्हणजे ही जर तुम्ही ट्रॉफी बघाल तर इंटरनॅशनल स्कूल अवॉर्ड्स तर्फे बेस्ट प्री स्कूल ऑफ द इयर 2019 मध्ये आपल्याला अवॉर्ड मिळाला. आणि त्याच्या नेक्स्ट इयर म्हणजे 2010 मध्ये अमंगस्ट टॉप 100 एज्युकेटर्स म्हणून मला नामांकन मिळालं. पण ते फक्त कोविडमुळे त्यांना ऑफलाईन सत्कार समारंभ काही घेता नाही आले, त्यांनी ते ऑनलाईनच करून सर्टिफिकेट. आणि बाकी आहेत जे पर्सनल लेवलवर किंवा शाळेच्या लेवलवर आपल्याला अचिव्हमेंट्स मिळालेले आहेत, ज्याचं म्हणजे दखल घेतलेली आहे. आणि बिझनेस रिलेटेड जसं तुम्ही म्हटलंय की एक नोकरी सोडून तुम्ही हा व्यवसाय सुरू केलाय, तर त्या रिलेटेड तुम्हाला काही अवॉर्ड असेल किंवा कुठेतरी तुम्ही हायलाइट झालेलं असेल? त्याचं सांगायचं झालं तर ट्रान्सफॉर्मर म्हणून एक बिझनेस ग्रुप आहे. त्या बिझनेस ग्रुपमध्ये 2021 जून 2021 मध्ये त्यांनी माझी जी काही आहे ती कामाची दखल घेतलेली आहे. त्यांनी माझ्याबद्दलचा पूर्ण लेख त्यांच्या मॅगझिन मध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे आपण जर्नी एक्सप्लेन केली ती जर्नी त्यांनी इथे पूर्णपणे माझी दिलेली आहे. हे एक अचिव्हमेंटच आपल्याला मिळते.
आणि इथं खूप मोठी गोष्ट आहे की एक मॅगझिन मध्ये तुम्हाला कव्हर केले गेले म्हटल्यावर नक्कीच तुमचं शाळेचंही काम आणि ईश्वरी फाउंडेशनचंही काम उल्लेखनीय आहेच मॅम. आणि माझा आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे, तर महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? तुमची जर्नी तर आहेच, म्हणजे खूपच छान आहे ती, आणि तुम्ही काहीतरी वेगवेगळ्या स्कूलमधनं गायडन्स घेऊन, मार्गदर्शन घेऊन, कुणाला तरी कुठून तरी इन्स्पायर्ड होऊन तुम्ही स्वतः एक प्रकल्प म्हणून किंवा एक उल्लेखनीय कार्य करत आहात. पण आज महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? ऑल आवर ड्रीम्स कॅन कम ट्रू इफ यू डेअर टू परस्यू देम. म्हणजे तुम्ही थोडंसं डेअरिंग केलं किंवा तुमच्या स्वप्नांना तुम्ही थोडंसं पुश केलं किंवा त्याच्यासाठी तुम्ही कष्ट घेतले, तुमच्या चौकटीतून तुम्ही थोडेसे बाहेर आलात तर तुम्ही नक्कीच तुमची स्वप्न साध्य करू शकता, असा माझा विश्वास आहे. म्हणजे फक्त एज्युकेशन फील्ड आहे असं नाही, आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्याला दिसतात. आता असं एकही क्षेत्र नाही की ज्याच्यात महिला नाही. त्याच्यामुळे बऱ्याच महिला अजून पण अशा कॉन्फिडंट नाहीयेत. म्हणजे आता मी पालक बघते किंवा माझ्या आजूबाजूच्या ज्या काही महिला आहेत तर ते तेवढं स्वतःहून कॉन्फिडंट नसतात किंवा सपोर्ट असला तरी ते डेअरिंग करत नाही. माझं म्हणणं हेच आहे की जर तुम्ही स्वप्न बघताय ना तर ते सत्यात नक्की उतरेल, फक्त त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. सगळ्याच गोष्टी म्हणजे कष्ट असतात, नशीब असतं, योगाच्या गोष्टी असतात, पण त्या बाकीच्या आउट ऑफ द फोकस आहेत. पण ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्या तर तुम्ही नक्कीच करू शकता आणि त्या प्रयत्नांचं यश तुम्हाला 100% मिळतं म्हणजे मिळतंच. खूपच छान सांगितलं मॅडमने की जसं अब्दुल कलामही म्हणतात ना की स्वप्न पहा आणि ते प्रत्यक्षात उतरव. पण नुसतं स्वप्न पाहून चालत नाही, तर त्याच्यासाठी प्रयत्नशील राहणं तितकंच महत्वाचं आहे. अशाच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या मुलाखती आपण घेत राहू. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज.